छत्रपती संभाजीनगरमधील मृत कृणालच्या मावशीनं कृणालच्या वडिलांच्या नातेवाईकांवर पलटवार केलाय। मुरलीधर चांदकुडे यांच्या आईच्या आरोपांना पल्लवी जरहाड यांनी प्रत्युत्तर दिलंय। 20 वर्षांपूर्वी मुलाला गावशेत सोडण्यासाठी मुरलीधरच्या डोक्यामध्ये फावडं का टाकलं होतं असा सवाल पल्लवी जरहाड यांनी विचारलाय। मी सगळ्यांना कळकळीची विनंती करून हेच सांगतेय की तुम्हाला योग्य वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार आहे, पण समोरची व्यक्ती शांत व्हायला तयारच नाहीये। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी माझ्या बहिणीने त्यांचा मुलगा 20 वर्षापासून त्यांच्यापासून लांब केला होता। तर मला फक्त त्यांना एकच विचारायचं आहे, तुम्ही मला सांगा 20 वर्षापासून तुम्ही त्या मुलाला घरातून ते गाव सोडण्यासाठी आणि ते शेत सोडण्यासाठी एकदा विचारा जाऊन त्यांना की तुम्ही स्वतः तुमच्या मुलाच्या डोक्यात फावडं कसं काय टाकलं होतं। त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही की तुमचा मुलगा जाईन, जगन नाही जगन। मला फक्त ह्या गोष्टीचं उत्तर द्या।